रामकृष्ण हरी. तर आपण आता फिरावलो आहेत, म्हणजे थांबलो आहेत. सकाळपासून दिंडीसोबत चालतो आहेत. आणि आजचा जो अनुभव होता, की अनुभव म्हणजे चला अनुभव शेअर करूया थोडासा. तर खरंच खूप छान अनुभव होता, मस्त होता. दिवसभर मस्त नाचलो आहेत, गायलो आहेत, प्रवचनरूपी सेवा केली आहे. आणि गात असताना नाचत असताना सर्व म्हणजे थकवा थोडासुद्धा आलेला नाही आहे. की आम्ही सकाळी 8 वाजल्यापासून जे चालतो आहे कंटिन्यू, त्या कंटिन्यू चालण्याचा सुद्धा थोडासुद्धा थकवा आला नाही आहे. नाचतो आहेत, गातो आहेत. पण हा एक वेगळाच आनंद असतो, एक वेगळीच एनर्जी असते. खरंच आयुष्यात आल्यानंतर खरंच एकदा तरी आपण वारी केली पाहिजे आणि त्या वारीचा आनंद घेतला पाहिजे. आमचे आठवे बाबा असतील, त्यांच्यामुळे त्यांच्या सहवासामुळे आयुष्यात येऊन त्यांचा सहवास लाभला आणि सहवास लाभल्यामुळे वारीचा हा आनंद घेता आला. त्याबद्दल खरंच तुमचे मनापासून आभार आहेत. पण हरकत नाही, हे सर्व लिखित असतं. हे घटना घडणाऱ्या असतात आणि त्या घटना घडत असताना त्यात आपला कोणताही प्रकारचा हातभार नसतो. तो गोष्टी घडणार आहेत आणि त्या घडणाऱ्या गोष्टीचा आनंद घ्यायचा आहे, एवढं फक्त आपल्या हातात असतं. आज मस्तपैकी वारीचा आनंद घेतला आहे, छान वाटलं, मस्त वाटलं. तुम्हीसुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये असा आनंद घ्या. जीवन काय रोजच राहणार आहे, कामं रोजच राहणार आहेत, कामं संपत नसतात. जोपर्यंत तुमच्या आशा अपेक्षा संपत नाहीत तोपर्यंत कामं संपणार नाही आहेत. जोपर्यंत तुमचे स्वप्न संपत नाहीत तोपर्यंत कामं संपणार नाही आहेत. जोपर्यंत तुमच्या गरजा संपत नाहीत तोपर्यंत कामं संपणार नाही आहेत. कामं हे कंटिन्यू चालू राहणार आहेत आणि तुम्हाला तुमच्या अपेक्षा संपल्यानंतर तुम्हाला दुसऱ्याच्या अपेक्षा पण कंप्लीट कराव्या लागणार आहेत. तो नियम आहे निसर्गाचा, तो नियम आहे जीवनाचा, तो नियम आहे तुमच्या कुटुंबाचा. त्याच्यापासून तुम्ही पळून जाऊ शकत नाही, दूर जाऊ शकत नाही. त्याला पर्याय नाही. मग पर्याय आहे, पर्याय आहे, पर्याय आहे. तो पर्याय काय आहे? तर तो पर्याय आहे की संतांच्या संगतीत यायचं आहे, संतांच्या सहवासात यायचं आहे आणि त्या विठुरायापर्यंत जाणाऱ्या या मार्गाचा तो मार्ग स्वीकारायचा आहे आणि मनसोक्त आनंद घ्यायचा आहे. परिवाराची काळजी घ्यायला विठ्ठल परमेश्वर आहेच ना. तुम्ही फक्त बाहेर निघा, कारण की तुम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे. देव हा आपल्यासोबतच असतो, देव आपल्यातच आहे, ही पहिली कन्सेप्ट आहे. त्यामुळे तुम्ही देवाला काय काय वेळेस असा विषय होतो की आपण बोलतो की विठ्ठलाच्याच मनात नाही आहे मला तिथपर्यंत नेणं. हे असं काही नसतं. तुम्ही मनापासून एकदा विचार करा, सर्व शक्ती एकत्र करा, पॉझिटिव्हनेस वाढवा आणि मनसोक्त या दिंडीचा आनंद घ्या. आज सकाळपासून छान मस्त झालं. सकाळी सकाळी दिंडी मिरजगावमध्ये आगमन झालं. आगमन झाल्यानंतर मिसळपावचा स्वाद घेतला. आमच्या श्रमदान गार्डनमध्ये मस्त असं झाडं लावलं. झाड लावल्यानंतर पुढं प्रवास चालू झाला. थोडे विसावलो, थोडे थांबलो, थोडे नाचलो, थोडे पळलो आणि मनसोक्त आनंद घेत राहिलो. बाबुळगावला गेलो, बाबुळगावला प्रवचन सेवा केली. नंतर मस्त परत जेवणाचा स्वाद घेतला, थोडासा आराम केला. परत पुढच्या प्रवासाला लागलो. परत तीच क्रिया, थोडंसे परत विसावलो, परत नाचलो. म्हणजे ही दिनचर्या जी आहे ना, ती कंटिन्युटी आहे आणि याच्यातच खरा आनंद आहे. आता शेवटच्या स्पॉटला आहेत की जिथं आम्हाला आज मुक्काम करायचा आहे, जिथं थांबायचं आहे. तर त्या अशा शेवटच्या स्पॉटला आलो तर आम्ही थोडंसं पुढं आलो. त्यामुळे आम्हाला थोडासा वेळ होता आणि असलेल्या वेळाचं सोनं करणं हे तर आम्हाला आधीपासूनच माहिती आहे. त्यामुळे हे सोनं, ही विहीर होती. त्या विहिरीपाशी मस्त बाबाजींनी आता मेडिटेशन केलं, त्या पाण्याचा आस्वाद घेतला आणि अतिशय छान वाटलं. जीवन जगत असताना याच गोष्टीचा अनुभव, याच गोष्टीची शिदोरी घेऊन पुढं जायचं आहे. तुम्ही पैसा, अडका, सुख, स्वप्न, ऐशोआराम आयुष्यावर करणारच आहेत, ते संपणार नाही आहे. पण हा क्षण परत येणार नाही. एकदा गळाला, पाय गळाले, गुडघे गळाले, मग काय चालणार, मग काय नसणार आहेत, मग काय त्या विठ्ठलापर्यंत चलत जाणार आहेत. अनुभूती घ्या, हा प्रवास जगून बघा. हा प्रवास पैसे देऊनसुद्धा येत नाही. इतकं प्रेम आहे, इतका स्नेह आहे की तुम्ही घरचेसुद्धा जेवढं तुमची प्रेम करत नसेल, जेवढी काळजी घेत नसेल, तेवढी इथले वारकरी एकमेकाची काळजी घेत असतात. कारण की त्यांना माहिती आहे आपल्या सगळ्यांचा जो पालक आहे तो पांडुरंग आहे आणि हा माझा भाऊ आहे, ही माझी आई आहे, ही माझी बहीण आहे. या नात्याने, या नात्याच्या गुंफलेल्या माळीमध्ये ज्यावेळेस आपण गुंफत जातो आणि त्या गुंफलेल्या विठ्ठलापर्यंत जाऊस्तोवर ज्यावेळेस त्याची माळ होती, ती माळ आयुष्यभर आपल्या गळ्यात घालून मिरवायला जो आनंद आहे ना, तो शब्दात सांगण्यासारखा नाही आहे. हरकत नाही, बोलणं खूप छान वाटतं, ऐकणं खूप छान वाटतं, पण कृती करण्यासाठी थोडासा त्रास घ्यावा लागतो. व्याप सगळ्यांमागे आहेत. या व्यापातून मुक्त तुम्ही एकदा
होणार आहेत. कधी शेवट, ज्यावेळेस तुम्ही आनंदात विलीन व्हाल. तो खूप लांबचा प्रवास आहे. मग जर तुम्हाला आता स्वर्गसुख अनुभवायचं आहे तर या वारीच्या सानिध्यात या, संताच्या सानिध्यात या, त्या विठू माऊलीच्या सानिध्यात या. मग ज्यावेळेस तुम्हाला सुख काय असतं, सुखाची प्राप्ती काय असते, सुख कशाने भेटतं आणि माणूस सुखी का होतो, कधी होतो, माणूस अस्वस्थ ज्यावेळेस होतो, एकांतात जातो, त्यावेळेस त्याला गरज असते त्या सुखाची. त्या सुखाची प्राप्ती कुठे होते याचं उत्तर भेटण्याशिवाय राहणार नाही. छान आहे, मस्त आहे, आनंद आहे. मी फक्त एवढंच सांगेल, वारी ही जी कन्सेप्ट आहे, ज्यांनी सुरुवात केली